नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात महत्त्वाची खुशखबर पाहू शकता. बघा, सर्वात मोठी बातमी 30 मार्चची सर्वात मोठी आनंदाची बातमी, गुढीपाडवा गिफ्ट. बघा, आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासोबतच गुढीपाडव्याचं गिफ्ट तुम्हाला सरकार आता देते. आता काय गिफ्ट आहे तर बघा, अतिशय महत्त्वाचं गिफ्ट ह्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारतर्फे ह्या ठिकाणी वाटप केलं जातं आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट वाटप होतं आहे. बघा, 2,000 रुपये वाटप होते. 2,000 रुपये जे ते वाटप सुरू झाले, 2,000 रुपये खात्यात जमा झालेत. बघा, सर्वांना पैसे जे ते पैसे जमा झालेत. आता हे पैसे कशाचे? 2,000 रुपये आहेत. कोणाला येत आहेत, कशाचे आहेत आणि तुम्हाला कधी येतील, त्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती, नेहमीच आपण पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती, दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आत्ताची सर्वात मोठी बातमी. आता महत्त्वाची माहिती काय, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो. बघा, राज्यातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. या टप्प्यात 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून एकूण 2,169 कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. आता बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लाडकी बहिणींसाठी काय, लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाचं आहे ते आपण अगोदर पाहूया. बघा, लाडक्या बहिणींसाठी तर बघा, गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेला आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 10वा हप्ता, एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे, बरोबर आहे. तर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप पण विरोधकांकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जातोय. बघा, लाडकी बहीण योजना जी ती सुरूच राहणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, योजना सुरूच राहिली पाहिजे का? जर तुम्हाला वाटतं योजना सुरूच राहिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सुरूच राहिली पाहिजे लिहून पाठवायचं सर्व महिलांनी. बघा, योजना सुरूच राहिली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये योजना सुरूच राहिली पाहिजे अशा पद्धतीचं लिहून पाठवायचे. कारण बघा, योजनेमध्ये तुम्हाला सध्या 1,500 रुपये मिळतात. 2,100 रुपये देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. 2,100 रुपये पण तुम्हाला दिले जातील, पण कधीपासून त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट पाहायला मिळणार आहे. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही तर 2,100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे आता 2,100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. बघा, 2,100 रुपयांची रक्कम कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी 2,000 रुपये वाटप होत आहेत. आता हे 2,000 रुपये कोणाला वाटप होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ज्यांना 2,100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत, पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. बघा, 2,100 रुपये पैसे पाहिजेत, कारण 2,100 रुपयांची रक्कम या ठिकाणी तुम्हाला वाटप केली जाणार आहे. पण जेवढी जास्त लवकर तुमची मागणी राहील, जास्त महिलांची मागणी राहिली तर सरकार पण मागणी मान्य करेल. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे. आता बघा, 2,000 रुपये वाटपाच्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूया. अतिशय दमदार अपडेट आहे. 2,000 रुपयांच्या संदर्भात 2,000 रुपये जमा होत आहेत. बघा, तर बघा, हा निधी मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. काय म्हटलेलं बघा, 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जे ते जमा केले जाणार आहेत. 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, तर आता हे ठिकाणी जर आपण पाहिलं, ज्यांना 2,000 रुपये आलेले, ज्यांना 2,000 रुपये आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे. बघा, पैसे आले
पैसे आले लिहून पाठवायचे, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. बरं पटापट लिहून पाठवा सर्वांनी. ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. 31 मार्चपर्यंत वाटप सुरू राहणार. बघा 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आले असून बघा 5 हप्ते वितरित झालेले आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे. त्यातून 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 8,961.31 कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आता थकीत हप्त्यांसह नवीन हप्त्याचे वितरण बघा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेमधून दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र मागील हप्त्यांच्या वितरणावेळी फक्त PM किसान योजनेचा हप्ता दिला गेला होता, तर नमो योजनेचा निधी वितरित झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने 6व्या हप्त्यासह काही थकीत हप्तेही वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार. बघा थकीत हप्ते जे होते ते पण तुम्हाला मिळतील. म्हणजेच बघा काहींना 2,000 रुपये येतील, काहींना 4,000 रुपये येतील. अशा पद्धतीने ही रक्कम येणार आहे. आता शेतकऱ्यांसाठी दिलासा. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून महत्त्वाची आर्थिक मदत मिळते. यंदा हवामानातील बदल, अनियमित पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ह्या हप्त्याच्या वितरणाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पिकांच्या नुकसानीमुळे उत्पन्न घटले असून या पार्श्वभूमीवर हा निधी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. थेट खात्यात निधी जमा. बघा थेट खात्यामध्ये तुमचा निधी जो आहे तो जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात निधी जमा केला जातो. यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही त्रासाविना निधी मिळतो. सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणालीमुळे योजनेच्या पारदर्शकतेत वाढ झालेली आहे. बघा थेट तुमच्या खात्यात पैसे येतात. थेट तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येतात. आता ही 2,000 रुपये कोणाकोणाला आलेले आहेत? ज्यांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. पटापट सांगा बरं पैसे आलेत. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही सांगायचे. ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे. आता हे जे काही 2,000 रुपये आहेत हे कुणाला येत आहेत? तर बघा हे शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे पैसे येतात. जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना बघा नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा निधी आहे. हा महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो. वर्षाला 6,000 महाराष्ट्र सरकार देतं. केंद्र सरकार पण वर्षाला 6,000 रुपये देतं PM किसान योजनेच्या माध्यमातून. अशा पद्धतीने वर्षाला 12,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळत असतात. तर आता 2,000 रुपयांचा हा जो काही हप्ता आहे तो गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजेच 31 मार्चच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. बरोबर आहे. बहुतेक शेतकरी कुटुंबातील महिला भगिनींना आता त्या ठिकाणी आनंदाचा गुढीपाडवा जाणार आहे. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला हा निधी हा जो काही पैसा आहे तो दिला गेला पाहिजे का? ज्यांना वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे दिले गेले पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे गुढीपाडव्यानिमित्त पैसे असं लिहून पाठवायचे. बघा आता या ठिकाणी आपण पाहिलेले 2,000 रुपये वाटप जे आहे ते सुरू झाले. 31 मार्चपर्यंत निधी जो आहे तो वाटप सुरू राहणार आहे. त्या संदर्भाची माहिती स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. पाहू शकता 31 मार्च 2025 पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती. म्हणजेच आजच तुमच्या खात्यामध्ये हा जो काही निधी आहे तो जमा होणार आहे. आजच 31 मार्च उद्या आहे. 31 मार्च 2025च्या अगोदरच म्हटलेलं आहे, पूर्वीच म्हटलेलं आहे. म्हणजे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा 2100 रुपयांची मागणी जोरदार असायला पाहिजे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. सर्वांनी लिहून पाठवा. बघा आपल्याला जे काही हवं असतं आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळतं. त्यानुसारच जर तुम्ही मागणी केली सरकारकडे तरच सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. त्यामुळे तुम्हाला जर 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला सरकारकडे मागणी करावी लागेल तरच सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. त्यामुळे तुम्हाला जर 2100 रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने सर्वांनी लिहून पाठवायचे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भाची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना या ठिकाणी जी काही निधीची माहिती ती आली असेल. त्यासोबतच आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता पण एप्रिलमध्ये वाटप होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.